नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद्भागवतम स्कंध तिसरा अध्याय 29 भक्तिमय सेवेचे कपिल देवांकडून विश्लेषण। श्लोक नंबर 14। स एव भक्ति योगाख्य आत्यंतिक उदारितः येन तिव्रज त्रिगुणम् मद्भावायोपपद्यते स एव भक्ति योगाख्य आत्यंतिक उदारितः येनातिव्रज त्रिगुणम् मद्भावायोपपद्यते स एव भक्ति योगाख्य आत्यंतिक उदारितः येनातिव्रज त्रिगुणम् मद्भावायोपपद्यते। स एव भक्ति योगाख्य आत्यंतिक उदारितः येनातिव्रज त्रिगुणम् मद्भावायोपपद्यते सः ही एव खचितच भक्ति योग भक्तिमय सेवा आख्यः म्हटली जाणारी आत्यंतिक सर्वोच्च पातळी उदारितः वर्णिल्याप्रमाणे येन ज्याद्वारे अतिव्रज पार करून किंवा विजय मिळवून त्रिगुणम प्रकृतीच्या 3 गुणांनी मद्भावाय माझ्या दिव्य स्तराची उपपद्यते मनुष्य प्राप्ती करू शकतो। भाषांतर मी वर्णिल्याप्रमाणे भक्तिमय सेवेची सर्वोच्च पातळी प्राप्त करून मनुष्य प्राकृतिक त्रिगुणांच्या प्रभावावर विजय मिळवू शकतो आणि भगवंत ज्या दिव्य स्तरावर स्थित आहेत त्याच स्तरावर तो सुद्धा आरूढ होऊ शकतो।
तीन गुणांमध्ये भक्ती कशी करतात लोक याचं विश्लेषण भगवान कपिल देवांनी सांगितलं. रजोगुणामध्ये केली जाणारी भक्ती, तमोगुणामध्ये केली जाणारी भक्ती, सत्वगुणामध्ये केली जाणारी भक्ती ही भक्तीच असते, परंतु शुद्ध नसते. शुद्धतेची पातळी त्यांनी गाठलेली नसते. याचं सिंपल विश्लेषण म्हणजे या भौतिक जगातला अजूनही काहीतरी त्याला पाहिजे असतं. अहंकार केलेला नसतो. त्यानंतर शुद्ध भक्ती कशी असते ते सांगितलं. तीन गुणांच्या पलीकडे जाऊन अखंड अहेतुकी, कुठलाही हेतू न ठेवता, कुठलाही हेतू, मग काल आपण वाचलं की त्याला मोक्षाची पण अपेक्षा नसते, मुक्तीची पण अपेक्षा नसते. आजच्या श्लोकामध्ये भगवान कपिल देव सांगतात की अशा प्रकारे मनुष्य तिन्ही गुणांवरती विजय मिळवू शकतो, त्रिगुणांवरचा प्रभावावरती विजय मिळवू शकतो. भगवंत म्हणतात मी ज्या स्तरावर आहे, भगवंत ज्या स्तरावर आहे त्या स्तरावर तो येऊ शकतो ऑलमोस्ट. आणि हे कशाने शक्य आहे? भक्तिमय सेवेची सर्वोच्च पातळी प्राप्त करून, भक्तिमय सेवेद्वारे. हे कसं केलं जातं हे पुढच्या श्लोकामध्ये सांगतात. पुढच्या श्लोकाचं तात्पर्य खूप मोठं आहे, त्यामुळे हा तात्पर्य मी थोडस फास्ट वाचतो, कारण हेच रिपीटेडली आपण बऱ्याचदा वाचलेलं आहे. नेटवर्क का सारखं ऑन ऑफ होते. तात्पर्य निराकारवादी तत्वज्ञानी वर्गाचे प्रमुख असणारे श्रीपाद शंकराचार्यही भगवद्गीतेवरील आपल्या भाष्यात अगदी सुरुवातीलाच मान्य करतात की पुरुषोत्तम भगवान श्री नारायण हे भौतिक प्रकृतीच्या अतीत आहेत. भगवंतांव्यतिरिक्त इतर प्रत्येक वस्तू भौतिक सृष्टीच्या कक्षेत आहे. वैदिक शास्त्रांमध्येही स्पष्ट करण्यात आले आहे की भौतिक विश्वाच्या निर्मितीपूर्वी एकमेव नारायणच अस्तित्वात होते. ब्रह्मदेव किंवा शिवजींचेही त्यावेळी अस्तित्व नव्हते. केवळ भगवान नारायण, विष्णू किंवा श्रीकृष्णच भौतिक सृष्टीच्या प्रभावापलीकडील दिव्य स्तरावर सदैव स्थित असतात. सत्व, रज आणि तम हे भौतिक गुण भगवंतांचे स्थान कधीच प्रभावित करू शकत नाहीत, आणि म्हणून भगवंतांना निर्गुण किंवा त्रिगुणांच्या सर्व दोषापासून मुक्त असे म्हटले जाते. वर्तमान श्लोकामध्ये भगवान कपिल देवही याच तथ्याचे अनुमोदन करतात की जो कोणी विशुद्ध व दिव्य भक्तिमय सेवेच्या स्तरावर स्थित आहे तो भगवंतांसारखाच दिव्य स्तरावर स्थित झालेला असतो. म्हणजेच तो तीन गुणांच्या प्रभावाच्या पलीकडे गेलेला असतो. बरेचदा आपण वाचलेलं आहे की भगवंतांवर तीन गुणांचा प्रभाव कधीच पडत नाही, कारण त्यांनी ते तीन गुण बनवलेले आहेत, ते त्यांच्या अधीन आहेत, त्यांच्या कंट्रोलमध्ये हे तीन गुण काम करत असतात. आपल्यावर मात्र हे तीन गुण प्रभाव पाडत असतात, आणि दुर्दैवाने या तीन गुणाच्या प्रभावाखाली आपण सुखदुःख भोगत असतो. याच्यातून बाहेर पडायचं असेल, तीन गुणांच्या पलीकडे जायचं असेल, भगवंतांसमान व्हायचं असेल तर भक्तिमय सेवेचं आचरण केलं पाहिजे. भगवंत जसे प्राकृतिक त्रिगुणांनी प्रभावित होत नाही, तसेच त्यांचे विशुद्ध भक्तही त्रिगुणातीत होतात. प्राकृतिक त्रिगुणांनी प्रभावित न होणाऱ्या मनुष्यास मुक्तात्मा किंवा ब्रह्मभूत जीव असे म्हणतात. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा हा मुक्तीचा स्तर आहे. अहम ब्रह्मास्मी म्हणजेच मी हे शरीर नाही ही गोष्ट भगवान श्रीकृष्णांच्या भक्तिमय सेवेमध्ये निरंतर युक्त होऊन दिव्य स्तराची प्राप्ती केलेल्या मनुष्याला लागू पडते. तो त्रिगुणांच्या प्रभावाच्या पलीकडे असतो. निराकारवाद्यांचा हा गैरसमज आहे की मनुष्य हा परमेश्वराच्या किंवा ब्रह्माच्या कोणत्याही काल्पनिक रूपाची पूजा करू शकतो आणि अंततः निराकार ज्योतीमध्ये विलीन होऊ शकतो. अर्थात पूर्वीच्या श्लोकामध्ये स्पष्ट केल्यानुसार भगवंतांच्या अंगकांतीमध्ये म्हणजेच ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होणे ही सुद्धा मुक्तीच आहे. एकत्व हाही मोक्षाचाच एक प्रकार आहे, परंतु भक्त अशा प्रकारचा मोक्ष कधीही स्वीकारत नाही.
कारण तो भक्तिमय सेवेमध्ये स्थित होतो तेव्हा त्याला गुणात्मक एकत्व त्वरितच प्राप्त होते. गुणात्मक एकत्व म्हणजे तो भगवंतांसमान होतो. भगवंत जसे गुणाच्या प्रभावाखाली येत नाही तसं तोही येत नाही. सगळे भगवंतांमध्ये जे काही सद्गुण आहेत ते त्याच्यामध्ये सद्गुण येतात. निराकारवादी मुक्तीचे फलित असणारे असे गुणात्मक एकत्व भक्तास आधीच प्राप्त होते. त्यासाठी त्याला वेगळे प्रयत्न करण्याची मुळीच आवश्यकता नाही. या ठिकाणी स्पष्टपणे म्हटले आहे की केवळ विशुद्ध भक्तिमय सेवा केल्याने मनुष्य गुणात्मक दृष्ट्या भगवंतांसमान बनतो. मुद्दा म्हणून मी फास्ट वाचलं कारण हे बऱ्याचदा भगवद्गीतेमध्ये भागवतम मध्ये आपण वाचलेलं आहे. पुढचा श्लोक महत्वाचा आहे, मोठा तात्पर्य आहे, त्यामुळे आपण थोडस हळूहळू वाचणार आहोत. पुढच्या श्लोकामध्ये भगवान कपिलदेव म्हणतात, निषेवितेना निमित्तेन स्वधर्मेन महीयसा. महत्वाचा पॉइंट आहे, स्वधर्मेन महीयसा क्रिया योगेन शस्तेन नातिहिंस्रेन नित्यशः. नातिहिंस्रेन. प्रभुपाद आपल्या बऱ्याच प्रवचनांमध्ये हा शब्द सांगतात, नातिहिंस्रेन. हिंसा केल्याशिवाय या जगामध्ये कोणीही जिवंत राहू शकत नाही. परंतु ती हिंसा कशी असली पाहिजे? कंट्रोल्ड. या श्लोकाचा अर्थ आहे, भक्ताने कोणत्याही भौतिक लाभ प्राप्ती विना आपली महान अशी विहित कर्तव्ये केलीच पाहिजेत. त्याने कोणत्याही प्रकारे अतिरिक्त हिंसा न करता नियमितपणे स्वतःची भक्तिमय कार्ये करावीत. याचा अर्थ काय सांगितलेला आहे? अ डिवोटी मस्ट एक्झिक्यूट हिज प्रिस्क्राइब्ड ड्युटीज. विहित कर्तव्य केलीच पाहिजेत कोणत्याही भौतिक लाभ प्राप्ती विना. विहित कर्तव्य म्हणजेच वर्णाश्रम धर्म, शास्त्रामध्ये सांगितलेली कर्तव्य केलीच पाहिजेत कोणताही भौतिक लाभाची इच्छा न करता, आणि अतिरिक्त हिंसा न करता आपली भक्तिमय सेवेची कार्य त्यांनी पूर्ण केली पाहिजेत. नातिहिंस्रेन खूप महत्वाचा शब्द आहे. प्रभुपाद समजावून सांगतात तात्पर्यामध्ये, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या आपल्या विशिष्ट सामाजिक दर्जानुसार मनुष्याने आपल्या निर्दिष्ट कर्तव्यांचे आचरण केलेच पाहिजे. याच मी जोडलेलं नाही बरं का, प्रभुपादांचं आहे. One has to execute his prescribed duties according to his social position as a Brahmana, Kshatriya, Vaishya and Shudra. या गुणांप्रमाणे आपला वर्ण ठरतो. तुम्ही ठरवा, दुसरे ठरवा, काही फरक पडत नाही. बऱ्याचदा आपण प्रश्न विचारतो की प्रभूजी कोण ठरवणार, मला तर माहिती नाही. काही माहिती नाही असं नसतं. जेव्हा आपण शुद्ध भावना, शुद्ध मन, हृदय शुद्ध करतो तेव्हा आपल्याला कळतं की विनाकारण हे आपल्या अंगात गुण नसताना केलं नसलं पाहिजे. पैसा आणि प्रसिद्धीसाठी जे आपल्याला येतंय तेच केलं पाहिजे. ते देखील आपलं चरितार्थ उदरनिर्वाह चालण्यासाठी जेवढं लागतंय तेवढंच केलं पाहिजे. एक्स्ट्रा करून काही उपयोगाचं नाही. पाप कर्म करून काही उपयोगाचं नाही. तुमचं तुम्हाला कळतंय ऍक्च्युली, असं कळत नाही असं नाही. कळून वळत नाही असं आपण आव आणतो ऍक्च्युली फक्त. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या आपल्या विशिष्ट सामाजिक दर्जानुसार मनुष्याने आपले निर्दिष्ट कर्तव्य त्यांचं पालन, आचरण केलेच पाहिजे. प्रभुपाद लिहितात केलेच पाहिजे. मानवी समाजातील 4 वर्गांच्या विहित व निर्दिष्ट कर्तव्यांचे वर्णन ही भगवद्गीतेमध्ये करण्यात आले आहे. कुठे गेले? 18व्या अध्यायामध्ये. एक वाक्यामध्ये केलंय, परंतु केलंय. कुणी असं म्हणायला नको की भगवद्गीतेत सांगितलंच नाही. भागवतामध्ये डिटेलमध्ये केलेलं आहे. इंद्रिय दमन करणे हे ब्राह्मणाचे कार्य असून त्याने साधे, निर्मळ आणि विद्वान भक्त व्हावे. क्षत्रियाची प्रवृत्ती राज्यकारभार करण्याची, दान देण्याची असते आणि त्यांना युद्धभूमीचे मुळीच भय नसते. वैश्य किंवा व्यापारी वर्ग हा वस्तूंचा व्यापार करतो, गायींचे रक्षण करतो आणि कृषी उत्पादनांचा विकास करतो. शूद्र किंवा कामगार वर्ग हा उच्च वर्णांची सेवा करतो, कारण तो स्वतः फारसा बुद्धिमान नसतो. ऍक्च्युली समजायला खूप कठीण नाहीये.
जेव्हा आपला स्वार्थ मध्ये येतो ना, तेव्हा आपल्याला हे समजायला नको असतं. त्याला पैसा मिळतो, त्याला प्रसिद्धी मिळते, याच्यामध्ये मग मी का करू नये? माझ्या अंगात गुण नसले तरी मी करत राहतो. ऍक्च्युली माझ्या अंगात जे गुण आहेत त्याच्याने पैसा प्रसिद्धी नाही मिळाला. पैसा प्रसिद्धी खूप लांबची गोष्ट आहे. रोजची भाजी भाकरी जरी नाही मिळाली तरी तेच केलं पाहिजे. भगवंत सांगतात भगवद्गीतेमध्ये, आपल्या गुणानुसार कर्म आपल्याला करता नाही आलं तरी तेच केलं पाहिजे. दुसऱ्याच्या कर्तव्य आपल्याला परफेक्टली करता आलं तरी ते केलं नसलं पाहिजे. आपण कन्फ्यूज होतो कारण आपल्याला भगवंतांची सेवा करायच्या स्टेजला यायचंच नाही. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आपला. नाहीतर यात कन्फ्यूज होण्यासारखं काहीच नाही आहे ऍक्च्युली. काय आहे कन्फ्यूज होण्यासारखं? आणि मुळात आपण हे जाणलं पाहिजे की कलियुगामध्ये 99.99% सगळे शूद्र आहेत. शूद्राचं काम असतं आपल्या गुरुकडे ब्राह्मणाकडे जाणे आणि म्हणणे, मला प्रभूजी, मला हे गुरु महाराज, हे स्वामी, मला भगवंतांच्या सेवेमध्ये व्यस्त करा. बस. ते काय आहे, कशासाठी आहे हे आपण बघायला लागलो, त्याला म्हणायचं फिल्टर करणे. फिल्टर का करतो माणूस? कारण स्वतःचा स्वार्थ अजून तिथेच असतो. स्वतःच्या स्वार्थासाठीच काहीतरी करायचं असतं. नाही, सगळ्यांना ब्राह्मण व्हायचं आहे सध्या स्थितीमध्ये. का? कारण तिथे प्रतिष्ठा आहे. ऑफकोर्स पैसा पण आहे आजकाल कलियुगामध्ये. ऍक्च्युली ब्राह्मणाचा आणि पैशाचा संबंधच नसतो. ब्राह्मण इथे जसे ब्राह्मण इंद्रिय दमन करणे हे ब्राह्मणाचे कार्य असून त्याने साधे निर्मळ विद्वान भक्त व्हावे. ब्राह्मण ऍक्च्युली पैसा कधी आपल्याकडे ठेवतच नाही. कोणी दिलं दान म्हणून तरी तो लगेच भगवंतांच्या सेवेसाठी वापरून टाकतो. कधी? लगेच, इमिजिएटली. बँकेत पण ठेवत नाही. त्याला ब्राह्मण म्हणायचं. प्रत्येकाला ब्राह्मण व्हायचंय. पुजारी सेवा करायचे, मी ब्राह्मण आहे, पुजारीचा पगार पाहिजे, पगार साठवून मी प्लॉट घेणार आहे, फ्लॅट घेणार आहे. कुठे ब्राह्मण आणि कुठलं काय? हो की नाही? भगवान कपिल देवांनी शुद्ध भक्ती म्हणजे काय सांगितलं काल आणि परवा वाचलं आपण. आणि हे आजच्या या श्लोकामध्ये सांगतात की शुद्ध भक्तीच्या स्टेजला येण्यासाठी वर्णाश्रमाचं आचरण करणे अत्यावश्यक आहे. अत्यावश्यक आहे. आपण आपल्या वर्णाप्रमाणे वागतोय की नाही याचे सिंपल मेजरमेंट असते. सिंपल, तुम्हीच परीक्षा घेऊ शकता की कुठलंही काम मला जे करावंसं वाटतंय त्याच्यामुळे माझ्या मनामध्ये लोभ, ईर्ष्या, द्वेष, स्वार्थ उत्पन्न होतोय का? जर तो होत असेल किंचितसा देखील, याचा अर्थ मी माझ्या वर्णाप्रमाणे वागत नाही. एवढं सिंपल आहे. म्हणून मनामध्ये विनम्र भाव आणून विनम्र भावनेने एखाद्या प्रामाणिक आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली आपण भक्तिमय सेवा केली पाहिजे. काही जणांची अशी इच्छा असते की प्रभूजी, जोपर्यंत वर्णाश्रम एस्टॅब्लिश होत नाही तोपर्यंत माझं मी काम करत राहतो ना. ज्या दिवशी एस्टॅब्लिश होईल त्यावेळी मला सांगा, मी तुमच्या वर्णाश्रमात येऊन राहून काम कर. आज, आत्ता, या घडीला, या क्षणी आपण स्वार्थ सोडला पाहिजे, ईर्ष्या सोडली पाहिजे, द्वेष सोडला पाहिजे. वर्णाश्रमात या नाहीतर नाही या. वर्णाश्रम या स्टेजला यायला मदत करतं बस. स्वतः मुळात आपल्याला गुरु जे सांगतात ते ऐकायची सवयच नसते. स्वतःच्या मनाने ठरवायचं असतं गुरुने सांगितलेलं करायचं की नाही. एवढा अहंकार आपला. प्रभुपादांनी सांगितलेलं आपण करायचं की नाही, शास्त्रामध्ये सांगितलेलं करायचं की नाही, कोण ठरवणार? मी ठरवणार. तुम्ही कोण ठरवणार? अशाने आपण वर्णाश्रमामध्ये कधीच येणार नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण स्वतः ठरवत असतो. Why is network so slow today?
क्रिश काय यूज करतोय का काय तिकडे? रोजच्या प्रमाणे फक्त 2च फोन तर कनेक्टेड आहेत. सिंपल भाषेत सांगितलं प्रभुपादांनी, ब्राह्मणाचं काय काम असतं, क्षत्रियाचं काय काम असतं, वैश्याचं काय काम असतं, शूद्राचं काय काम असतं. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे स्वकर्मणा तम अर्भ्यच्य, कोणत्याही वर्गातील व स्थितीतील मनुष्य आपल्या विहित कर्तव्यांचे आचरण करून भगवंतांची सेवा करू शकतो. 18व्या अध्यायामध्ये भगवंत अर्जुनाला सांगतात, कर्माचा कधीही त्याग करायचा नसतो. जो रजोगुणी असतो तो कर्माचा त्याग करतो, जो तमोगुणी असतो तो देखील कर्माचा त्याग करतो, जो सत्वगुणी असतो तो मात्र कर्तव्य म्हणून आपलं कर्म करतो. आणि अशा प्रकारे आपलं कर्म करत करत जो भगवंतांची आराधना करतो तो माझ्यापर्यंत येऊन पोहोचू शकतो. भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये भगवंत स्पष्टपणे सांगतात, केवळ ब्राह्मणच भगवंतांची सेवा करू शकतात आणि शूद्र करू शकत नाहीत असे मुळीच नाही. प्रभुपाद स्पष्ट सांगतात, पुरुषोत्तम भगवंतांचा प्रतिनिधी किंवा आध्यात्मिक गुरु यांच्या मार्गदर्शनानुसार आपल्या विहित कर्तव्यांचे पालन करून कोणताही मनुष्य भगवंतांची सेवा करू शकतो. बऱ्याचदा हा प्रश्न विचारला जातो, प्रभूजी मग आपला वर्ण ओळखायचा कसा, माझं काय काम आहे मला कळणार कसं? पहिली गोष्ट म्हणजे आपण सगळे शूद्र आहोत. आपण आपल्या आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली सांगेल ते केलं पाहिजे. कशाला विनाकारण डोकं खाजवत बसायचं, माझा वर्ण कुठला आहे, माझं काम कुठलं आहे? आणि दुसरी गोष्ट म्हणजे वर्णाश्रम ही पूर्ण पद्धती जी आहे ही शेतीवर अवलंबून असते. मग तुम्ही शेती आणि शेतीशी रिलेटेड काही करा, बाकीचं सगळं बंद करा. कशाला वर्ण शोधायला पाहिजे? खायला प्यायला सगळ्यांना लागतं, ब्राह्मणाला पण शेती करायला लागते. काही काही लोकांना वाटतं की वर्णाश्रमातलं थोडस मी करतोय म्हणजे मी वर्णाश्रम करतोय, बाकी मग दिवसभर कितीही पाप कर्म केलं तरी चालेल. हो की नाही? हा पण मूर्खपणा आहे. सिंपल. ऍक्च्युली आपला अहंकार आपल्याला सोडायचा नसतो, त्यामुळे आपण एक तर्क वितर्क करत बसतो. किती सिंपल आहे बघा. प्रभुपाद इथे सांगतात, पुरुषोत्तम भगवंतांचा प्रतिनिधी किंवा आध्यात्मिक गुरु, प्रतिनिधी म्हणजेच आध्यात्मिक गुरु असतो, यांच्या मार्गदर्शनानुसार आपल्या विहित कर्तव्यांचे पालन करून कोणताही मनुष्य भगवंतांची सेवा करू शकतो. आपल्याला हे मार्गदर्शन नकोच आहे, नकोच आहे आपल्याला. स्टाईलसाठी गुरु पाहिजे, जगाला सांगायला हे आमचे गुरु आहेत, घरात फोटो लावायला, स्टाईल मारायला, 4 चौघांच्या मित्रांच्या समोर सांगायला माझे गुरु आहेत. पण तू गुरुचं ऐकायचं नाही कधी, समर्पण नाही. हे कलियुगाचं मेन कारण असतं. एवढं पण अवघड नाहीये वर्णाश्रमामध्ये काम करणे. आपली विहित कर्मे हीन दर्जाची आहेत असा विचार कोणीही करू नये. भगवंतांचं काम जर तुम्ही विचार करत असला हे हीन दर्जाचं आहे, तुम्ही लायकच नाहीये भक्त व्हायचे. कुठलं हीन दर्जाचं आणि कुठलं काय? भगवंतांचं काम आहे, भगवंतांचं काम आहे. ब्राह्मण आपल्या बुद्धीने आणि क्षत्रिय आपल्या युद्ध कलेने भगवंतांची सेवा करू शकतो. उदाहरणार्थ अर्जुन हा एक योद्धा होता आणि त्याने युद्ध कौशल्याद्वारे भगवान श्रीकृष्णांची सेवा केली. त्याच्याकडे वेदांताचा अभ्यास करण्यासाठी किंवा इतर उच्च बौद्धिक ग्रंथ आत्मसात करण्यासाठी वेळच नव्हता. आपल्याला प्रत्येकाला भक्तिशास्त्री करायचंय. बरेच माताजी मला सांगतात भक्तिशास्त्री करते, आम्ही भक्तिशास्त्री करायचंय, भक्तिशास्त्री करायचंय. आणि करताय काय? जॉब, माझं इन्फोसिस मध्ये जॉब करत करत मी भक्तिशास्त्री करते. काय भक्तिशास्त्री तुम्हाला डोंबलाचं कळणार आहे?
यस, प्रभुपादांनीच हे भक्तिशास्त्री, भक्ती वैभव, भक्ती वेदांत हे अभ्यासक्रम आणि त्याच्या प्रकारे परीक्षा वगैरे निर्माण केली, पण ते ब्राह्मणासाठी आहे. मग प्रभूजी मी ब्राह्मण व्हायचं नाही काय? ब्राह्मणाचा पहिला गुण असतो क्षमा, दमा, तमस, तपा, शौच, आर्जवम. हे गुण कुठे आहेत? भक्तिशास्त्री सर्टिफिकेट मिळवून तुम्ही जगाला दाखवणार मी ब्राह्मण आहे? काय गरज आहे? आणि मुळात मी भगवंतांचा नित्य सेवक आहे आणि त्या नात्याने मी भगवंतांची नित्य सेवा करणार. हे जर तुम्हाला नको असेल तर तुम्हाला बाकीचे ग्रंथ आणि शास्त्र वाचून काही उपयोग नाही. काही उपयोग नाही. विनाकारण अट्टहास असतो सगळ्यांचा, मी भक्तिशास्त्री करणार. खरोखरच तुम्हाला ज्ञान घ्यायचं आहे तर उघडा भगवद्गीता, भागवतम क्लास अटेंड करा आणि खरोखरच ज्ञान आत्मसात करा. कशाला परीक्षा द्यायला पाहिजे? कशाला कोणी तुम्हाला रबर स्टॅम्प शिक्का मारून सांगायला पाहिजे तुम्हाला वैदिक ग्रंथ सगळे येतात? हो की नाही? अर्जुन म्हटलं का तिथे मला सगळे ग्रंथ वाचायचे मग युद्ध करतो मी? व्रजधामातील गोपी या वैश्यवर्णीय होत्या. आपल्याला वाटतं की ब्राह्मण झाल्याशिवाय आपण भक्त होऊ शकत नाही. सगळे गोपी वैश्य होते. ऍक्च्युली वैश्य पण नव्हते, त्यातले बरेच 1% वैश्य होते. नंद महाराज वैश्य होते. नंद महाराजांच्या हाताखाली काम करणारे सगळे शूद्र होते. आणि त्या गोपालन व कृषी उत्पादन करीत होत्या. श्रीकृष्णांचे पालक पिता नंद महाराज व त्यांचे सर्व सहकारी वैश्यच होते. ते मुळीच सुशिक्षित नव्हते. लिहायला वाचायला पण येत नव्हतं त्यांना. परंतु श्रीकृष्णांवर प्रेम करून व सर्व काही श्रीकृष्णांनाच अर्पण करून ते कृष्ण सेवा करू शकले. त्याचप्रमाणे चांडाळ किंवा शूद्राहूनही हीन दर्जाच्या लोकांनी श्रीकृष्णांची सेवा केल्याच्याही अनेक घटना आहेत. महात्मा विदुरांचा जन्म शूद्र मातेपासून झालेला असल्यामुळे त्यांनाही शूद्रच समजण्यात येत असे. आणि ते महान भक्त होते. गेले 6 महिने आपण विदुर आणि मैत्रेय मधला संवाद वाचतोय. विदुरांसारखे प्रश्न येतात का तुमच्या मनात? कधी आलेत का विदुरांसारखे प्रश्न तुमच्या मनामध्ये? याचा अर्थ काय? आपण शूद्र व्हायच्या पण लायकीचे नाही. फक्त इंद्रिय तृप्ती आपल्या डोक्यामध्ये आहे, दुसरं काही आपल्या डोक्यात येत नाही. आणि आपण म्हणतो हे शूद्र, मी शूद्र नाही, मला ब्राह्मण व्हायचं आहे. शूद्र व्हायची पण लायकी नाही आपली, परंतु ब्राह्मण व्हायचं आहे. अशा प्रकारे जो कृत्रिमपणे ब्राह्मण क्षत्रिय होत असतो तो समाजासाठी हार्मफुल असतो, कारण तो निव्वळ पाप कर्म करत असतो. म्हणून सेवा करताना कोणताही भेदभाव नसतो. कारण भगवद्गीतेत भगवंत म्हणतात की विशेषत्वाने भक्तिमय सेवा करणारा कोणताही मनुष्य निस्संदेह दिव्य स्तरावर उन्नत होतो. मनुष्याने जर कोणतीही फल इच्छा न ठेवता आपले विहित कर्तव्य भगवंतांच्या भक्ती प्रित्यर्थ केले तर प्रत्येक मनुष्याचेच विहित कर्तव्य महान व गौरवास्पद आहे. झाडलोट करणे देखील गौरवास्पद आहे. शास्त्राचं वाचन करणे एवढंच गौरवास्पद नाही. इनफॅक्ट जो शास्त्राच्या वाचनामध्ये विनाकारण कृत्रिमरित्या अडकलेला असतो ना, तो भक्तिमय सेवेच्या स्टेजला लवकर येत नाही. उलट सुलट तर्क वितर्क करायची फक्त त्याला सवय लागते. या पुराणात शोध, त्या ग्रंथामध्ये शोध. शूद्र म्हणतो सेवा करणे माझा धर्म आहे. हरे कृष्ण प्रभूजी, गुरु महाराज मला सेवा द्या. संपला विषय. फास्ट भक्ती शूद्राची होत असते. तसंच स्त्री पुरुषामध्ये देखील पुरुष विनाकारण दांभिक असतो. मी पुरुष आहे, माझं सगळ्यांनी ऐकलं पाहिजे,
स्त्रियांनी माझ्या संरक्षणाखाली राहिलं पाहिजे. स्त्रिया पण अशाच विचार करायला लागल्या तर ते पतित होतात. स्त्रियांचा स्वाभाविक गुण असतो सेवा, आणि आपल्याला इथे भगवत सेवा करायची. मला सेवा द्या, फास्ट भक्ती होते. अशी प्रेममयी सेवा कोणताही हेतू न ठेवता, कोणत्याही प्रतिबंधास न जुमानता व उत्स्फूर्तपणे केली पाहिजे. व्हेरी इम्पॉर्टंट. अशी प्रेममयी सेवा कोणताही हेतू न ठेवता. हे तर रोज आपण चर्चा करतो. हेतू ठेवला तर त्याला सेवा कसं म्हणायचं. दुसरा महत्वाचा पॉइंट इथे तुम्ही कदाचित कमी वेळेला ऐकलेला आहे. कोणत्याही प्रतिबंधास न जुमानता भगवंतांची सेवा करायची आहे. वाव, काय झालं? या इथे आहे. कोणत्याही प्रतिबंधास न जुमानता म्हणजे काय? कुणी तुम्हाला म्हणेल ही सेवा करू नका, कुणी तुम्हाला जबरदस्तीने थांबवायचा प्रयत्न करेल. विशेष करून ज्यांना आपण जवळचे म्हणतो, हो की नाही, ज्यांना आपण काय म्हणतो, आई वडील, पती पत्नी वगैरे एकदम जवळचे असतात आपले, हे आपल्याला भक्तिमय सेवा करण्यापासून थांबवतात, ओढून घेतात, थांबवतात. नको नको करू नको, इंद्रिय तृप्ती कर, हे करू नको. अशा कुठल्याही प्रतिबंधाला न जुमानता भगवंतांची सेवा केली पाहिजे आपण. समाज म्हणेल हे करू नका. समाजाला वाटतं हिंदुत्व म्हणजे चंद्रावर जाणे, भगवंतांची सेवा करणे नाही. अशा कोणत्याही प्रतिबंधाला न जुमानता, कोणताही हेतू न ठेवता आणि उत्स्फूर्तपणे, व्हेरी इम्पॉर्टंट, उत्स्फूर्तपणे केलं पाहिजे. उत्स्फूर्तपणे म्हणजे कोणी न सांगता. आय डोंट नो, लाईट गेली नाहीये कारण ते एक्सटेन्शन चालू आहे अजून. एनिवे, श्रीकृष्ण हे प्रेम करण्याजोगे आहेत आणि प्रत्येकाने स्वतःच्या क्षमतेनुसार त्यांची सेवा केली पाहिजे. हीच विशुद्ध भक्तिमय सेवा होय. आणि जेवढ्या लवकर या स्टेजला येऊ तेवढं चांगलं आहे. या स्टेजला येण्यापासून आपल्याला कोण थांबवत असतं? आपण स्वतःच थांबवत असतो. हजारो नियम बंधनं स्वतःला घालून घेतो आपण. या श्लोकातील आणखीन एक महत्वाचा शब्दप्रयोग म्हणजे नातिहिंस्रेण हा होय. अर्थात कमीत कमी हिंसा करून किंवा जीवनाचे बलिदान करून. भक्ताला एखाद्या वेळी जरी हिंसा करावीच लागली तरी ती आवश्यकतेपेक्षा अधिक असू नये. नातिहिंस्रेण म्हणजे कंट्रोल्ड हिंसा. आणि हिंसा केल्याशिवाय कुणी इतर राहू शकत नाही. मेथीची भाजी जरी ती जिवंतच असते, त्याला मारून खावंच लागतं. जीवो जीवस्य जीवनाम. कधी कधी आम्हाला प्रश्न विचारण्यात येतो की तुम्ही आम्हाला मांसाहार करू नका असे का सांगता, परंतु तुम्ही वनस्पती खाताच की, ती हिंसा नव्हे असे तुम्हाला वाटते काय? यावर उत्तर असे आहे की शाकाहार करणे हे नक्कीच हिंसा आहे, आणि शाकाहारी लोकही इतर जीवांची हिंसाच करीत असतात, कारण वनस्पतींनाही जीव असतो. अभक्त हे गाय, शेळ्या आणि इतर प्राण्यांची आहारासाठी म्हणून हिंसा करीत असतात, आणि शाकाहारी लोक ही हिंसाच करीत असतात. पण येथे एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे की प्रत्येक जीवाला दुसऱ्या जीवाची हिंसा करूनच जगावे लागते. हा निसर्गाचा नियमच आहे. जीवो जीवस्य जीवनम. एक जीव हा दुसऱ्या जीवाचा आहार आहे, पण मनुष्यानी तरी ती हिंसा अत्यावश्यक तेवढीच करावी. पूर्णच नेटवर्क गेलं. कृष्ण.
एक मिनिट हा. ते इंटरनेटचं रिसेट करून यावं लागणार. ते मशीन चालू केलं ना त्यांनी सकाळी सकाळी. लाईट नाही, ते फ्लक्च्युएट झालं ना की इंटरनेट हे होते, डिस्कनेक्ट होते. माफ करा 2 मिनिटं, हे थोडस इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे. हरे कृष्ण. एनिवे, मनुष्याने भगवंतांना नैवेद्य न दाखवलेला कोणताही खाद्यपदार्थ खाऊ नये. भगवद्गीतेमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे भगवंतांनी, जो कोणी मला अर्पण न करता जे काही खातो तो ऍक्च्युली पाप खात असतो. व्हेरी सिंपल. मनुष्याने भगवंतांना नैवेद्य न दाखवलेला कोणताही खाद्यपदार्थ खाऊ नये. यज्ञशिष्टाशिनः संतः, भगवंतांना अर्थात यज्ञ पुरुषाला नैवेद्य दाखवलेले अन्न पदार्थ ग्रहण करण्याने मनुष्य सर्व प्रकारच्या पाप कर्मातून मुक्त होतो. हरे कृष्ण प्रभू. म्हणूनच भक्त प्रसाद अर्थात भगवंतांना अर्पण केलेले अन्न ग्रहण करतो. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जेव्हा भक्त भक्तिभावाने मला वनस्पतीजन्य खाद्यपदार्थ अर्पण करतो तेव्हा मी ते अन्न ग्रहण करतो. भक्ताने वनस्पतीजन्य खाद्यपदार्थ श्रीकृष्णांना अर्पण केले पाहिजेत. भगवंतांना जर मांसयुक्त अन्न पदार्थ खावयास हवे असते तर भक्ताने त्यांना ते अर्पणही केले असते, परंतु भगवंत काही तसे करण्याची आज्ञा मुळीच देत नाहीत. प्रभुपाद बऱ्याचदा ही गोष्ट हा थोडस डिस्कनेक्ट झालेलं, ते परत कनेक्ट केलंय प्रभूजी. गुगल मीटला ऐकू येते ना? हरे कृष्ण. हरी बोल. गुगल मीटला ऐकू येते? हरे कृष्ण. गुगल मीटला ऐकू येते? हा आता यावे प्रभूजी, मगाशी येत नव्हतं. माफ करा, हे तर पूर्ण डिस्कनेक्टेड झालं. हॉटस्पॉट का ऑन करू शकत नाही? काय झालं? रिसेट केलं. एनिवे, माफ करा. नातिहिंस्रेन या शब्दाचा अर्थ समजावून सांगताना श्रील प्रभुपाद सांगतायत की
येस, प्रत्येक ठिकाणी हिंसा ही करावीच लागते. शाकाहारी लोक देखील हिंसा करतातच. परंतु मनुष्याला भगवंतांनी विशिष्ट प्रकारची बुद्धी दिलेली आहे, ज्याद्वारे तो कमीत कमी हिंसा करून राहू शकतो. कारण हिंसा हे दुसऱ्यांना त्रासदायक असतं, दुसऱ्यांना क्लेश द्यायचं काम असतं. येस, ऑफकोर्स आपण झाडांना पण त्रास देतो जेव्हा आपण त्यांची फळं किंवा त्यांचे फांद्या तोडून खातो. परंतु झाड, वनस्पती यांचा कॉन्शियसनेस हा कमी असतो, त्यामुळे त्यांना कमी त्रास होतो. हे लॉजिकल कारण आहे. शेळी, बकरी, गाय यांचा कॉन्शियसनेस हाय असतो, त्यामुळे त्यांना तुम्ही कापून खाल्ला तर त्यांना जास्त त्रास होतो. आणि या लॉजिकने बघायला गेलं तर मग माणसाने माणसाला पण मारून खाल्लं पाहिजे. का खात नाही आपण? कारण त्यातला त्रास, त्यातली हिंसा जाणवते आपल्याला, ती जाणीव होते, त्या भावना आपल्याला जाणवतात. तसंच आपण हे शिकलं पाहिजे की कुठल्या प्रमाणामध्ये, किती प्रमाणामध्ये हिंसा केली पाहिजे. आणि त्याहीपेक्षा महत्वाचा मुद्दा प्रभुपाद इथे समजावून सांगतात, तो म्हणजे भगवंतांनी भगवद्गीतेत सांगितलेलं आहे की मला अर्पण केल्याशिवाय तुम्ही काही खाल्लं नसलं पाहिजे. आणि मला काय अर्पण करू शकता ते पण भगवद्गीतेत सांगितलंय. त्यांनी सांगितलंय, पत्रम पुष्पम फलम तोयम. त्याच्या व्यतिरिक्त मला काही अर्पण करू नका. एखादा व्यक्ती असं म्हणेल की मग फक्त पत्रम पुष्पम फलम तोयमच का आपण अर्पण करत नाही, वेगवेगळे पदार्थ का करतो? कारण तेच त्याचेच वेगवेगळे व्हरायटीज आहेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भगवंत बऱ्याच ठिकाणी डायरेक्टली सांगतात की दुसऱ्या प्राण्यांना मारू नका, हिंसा करू नका, दुसऱ्या प्राण्यांच्या प्रती आदरभाव ठेवा, प्रेम ठेवा. मग त्यांना मारून त्याचे पदार्थ बनवून भगवंतांना अर्पण केलेलं भगवंतांना कसं आवडेल? कॉमन सेन्स आहे. त्यामुळे पहिला रूल म्हणजे भगवंतांना अर्पण केल्याशिवाय आपण काही खाल्लं नसलं पाहिजे. मग आपली अतिरिक्त हिंसा आपोआपच थांबते. आणि भगवंत सांगतात तेवढंच अर्पण केलं पाहिजे. No internet access. आपल्याला हिंसा तर करावीच लागते, हा एक नैसर्गिक नियमच आहे. मात्र आपण हिंसेचा अतिरेक करू नये. तर भगवंतांनी अनुमती दिली आहे तितक्याच प्रमाणात हिंसा करावी. अर्जुनही युद्धामध्ये हत्या करीत होता, आणि हत्या करणे ही नक्कीच हिंसा असली तरी त्याने केवळ श्रीकृष्णांच्या आज्ञेवरूनच आपल्या शत्रूंची